मनोविकारक औषधे. पण विविध सायकोॲक्टिव्ह पदार्थ कायदेशीर आणि बेकायदेशीर हे दोन्ही वापरकर्त्यांमध्ये सायकोटिक अवस्था किंवा विकार निर्माण करण्यासाठी, वाढवण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी जबाबदार असल्याचे वेगवेगळ्या स्तरावरील पुराव्यांसह दिसून आले आहे. हे वापरानंतर अधिक काळ नशेत राहिल्यावर किंवा विड्रॉवलवर असू शकते. ज्या व्यक्तींना पदार्थांमुळे सायकोसिसचा अनुभव येतो त्यांना त्यांच्या सायकोसिसची अधिक जाणीव असते आणि ज्यांना प्राथमिक सायकोटिक आजार आहे त्यांच्या तुलनेत त्यांच्यामध्ये आत्महत्येचे विचार अधिक प्रमाणात असतात. सायकोटिक लक्षणे निर्माण करण्यासाठी सामान्यतः जबाबदार मानल्या जाणाऱ्या औषधांमध्ये अल्कोहोल, कॅनॅबिस, कोकेन, एम्फेटामाइन्स, कॅथेनोन्स, सायकेडेलिक ड्रग्स जसे की LSD आणि सायलोसायबिन, ओपिओइड रिसेप्टर ॲगोनिस्ट जसे की एंडोनिल आणि सॉल्व्हेरिन A आणि NMD रिसेप्टर अँटॉगोनिस्ट जसे की फेन्झाइक्लिडिन आणि केटामाइन यांचा समावेश होतो. कॅफीन स्किझोफ्रेनिया असलेल्या व्यक्तींमध्ये लक्षणे वाढवू शकते आणि हा आजार नसलेल्या लोकांमध्ये खूप जास्त प्रमाणात घेतल्यास सायकोसिस होऊ शकतो. गांजा आणि इतर अवैध मनोरंजक औषधे बहुतेकदा किशोरवयीन मुलांमध्ये सायकोसिसशी संबंधित असतात आणि 15 वर्षापेक्षा कमी वयात गांजाचे सेवन केल्यास प्रौढपणी सायकोसिसचा धोका वाढू शकतो. अल्कोहोल. अंदाजे 3% मद्यपी लोकांना तीव्र नशेच्या किंवा व्यसनमुक्तीच्या काळात मनोविकृतीचा अनुभव येतो. मद्यसंबंधित मनोविकृती किंडलिंग यंत्रणेद्वारे प्रकट होऊ शकते. मद्यसंबंधित मनोविकृतीची यंत्रणा ही मद्यपानाच्या दीर्घकालीन परिणामामुळे होते, ज्यामुळे न्यूरोनल मेम्ब्रेन्स जीन एक्सप्रेशनमध्ये विकृती तसेच थायमिनची कमतरता निर्माण होते. हे शक्य आहे की किंडलिंग यंत्रणेद्वारे धोकादायक मद्यपानामुळे दीर्घकालीन पदार्थ प्रेरित मनोविकृती म्हणजे स्किझोफ्रेनिया विकसित होऊ शकतं. मद्यसंबंधित मनोविकृतीच्या परिणामांमध्ये नैराश्य आणि आत्महत्येचा वाढलेला धोका तसेच सामाजिक मानसिक कमजोरी यांचा समावेश होतो. डिलिरियम ट्रेमेन्स जे दीर्घकालीन मद्यपानाचे एक लक्षण आहे आणि तीव्र व्यसनमुक्तीच्या टप्प्यात दिसू शकते. त्याची अनेक लक्षणे मद्यसंबंधित मनोविकृतीशी मिळती जुळती आहेत, जे काही समान यंत्रणेचे सूचक आहे. आता कॅनॅबिस. सध्याच्या अभ्यासानुसार गांजाच्या वापरामुळे मनोविकृतीचा धोका वाढतो आणि गांजाचा वापर जितका जास्त वेळ केला जातो तितकी व्यक्तीला मनोविकृती होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय ज्या लोकांनी कधीही गांजा वापरला नाही त्यांच्या तुलनेत ज्या लोकांनी पूर्वी गांजा वापरला आहे त्यांच्यामध्ये मनोविकृतीची लक्षणे लवकर दिसून येतात. गांजाचा वापर आणि मनोविकृती यांच्यातील कार्यकारण संबंधाबद्दल काही वादविवाद आहेत. काही अभ्यासांनुसार गांजाचा वापर प्रामुख्याने अशा लोकांमध्ये मनोविकृतीची सुरुवात लवकर करतो ज्यांना आधीपासूनच त्याची संवेदनशीलता आहे. खरंच संवेदनशील व्यक्तींमध्ये मनोविकृतीच्या विकासात गांजाचा वापर महत्त्वाची भूमिका बजावतो आणि पौगंडावस्थेत गांजाच्या वापराला परावृत्त केले पाहिजे. काही अभ्यासांनुसार गांजातील 2 सक्रिय संयुगे टेट्राहायड्रोकॅनबिनॉल आणि कॅनाबिडोऑल THC आणि CBD यांचे मनोविकृतीच्या बाबतीत विरुद्ध परिणाम होतात. THC निरोगी व्यक्तींमध्ये मनोविकृतीची लक्षणे निर्माण करू शकते, तर मर्यादित पुराव्यानुसार CBD मध्ये मनोविकृती विरोधी प्रभाव असू शकतात. आता मेथाम्फेटामाइन हे जास्त प्रमाणात वापरणाऱ्यापैकी 26 ते 46% लोकांमध्ये मनोविकृती निर्माण करते. त्यापैकी काही लोकांमध्ये दीर्घकाळ टिकणारी मनोविकृती विकसित होते, जी 6 महिन्यापेक्षा जास्त काळ टिकू शकते. ज्यांना मेथाम्फेटामाइनमुळे अल्पकाळ टिकणारी मनोविकृती झाली आहे त्यांना मेथाम्फेटामाइनमुळे परत न जाताही तीव्र निद्रानाश आणि धोकादायक मद्यपानाचा काळ यासारख्या तणावपूर्ण घटनेनंतर अनेक वर्षांनी मेथाम्फेटामाइन मनोविकृतीचा पुन्हा त्रास होऊ शकतो. ज्या व्यक्तींना मेथाम्फेटामाइन वापराचा दीर्घ इतिहास आहे आणि ज्यांना पूर्वी मेथाम्फेटामाइन वापरामुळे मनोविकृतीचा अनुभव आला आहे त्यांना औषध वापर सुरू केल्यास मेथाम्फेटामाइन मनोविकृतीचा पुनर्भव येण्याची दाट शक्यता असते. मेथाम्फेटामाइन प्रेरित मनोविकृती ही आनुवंशिक संवेदनशीलतेमुळे होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वारंवार वापरानंतर मेंदूच्या न्यूरोकेमिस्ट्रीमध्ये दीर्घकाळ बदल होऊ शकतात. ज्यात मेथाम्फेटामाइन वापरकर्त्यामध्ये बालपणी ADHD संबंधित वर्तन अधिक असते त्यांना मेथाम्फेटामाइन संबंधित मनोविकृतीचा अनुभव अधिक वेळा येतो. सायकेडेलिक्स. 2024च्या एका मेटा विश्लेषणात लोकसंख्या अभ्यासात सायकेडेलिक प्रेरित सायकोसिसचे प्रमाण 0.2% अनियंत्रित क्लिनिकल चाचण्यांमध्ये 0.2 आणि यादृच्छिक नियंत्रित चाचण्यांमध्ये 0.6 आढळले. या मेटा विश्लेषणात असे आढळले की केवळ स्किझोफ्रेनिया असलेल्या रुग्णांचा समावेश असलेल्या अनियंत्रित क्लिनिकल चाचण्यांमध्ये
3.8% रुग्णांमध्ये दीर्घकाळ असणाऱ्या सायकोटिक प्रतिक्रिया विकसित झाल्या. 2024च्या एका अभ्यासात असे आढळले की सायकेडेलिकचा वापर सामान्यतः सायकोटिक लक्षणांच्या संकेत बदलाशी संबंधित नव्हता. या अभ्यासात असे आढळले की सायकेडेलिकचा वापर बायपोलर डिसऑर्डरच्या कौटुंबिक इतिहासाशी परस्पर संबंधित होता. अशा प्रकारे ज्यांना बायपोलर डिसऑर्डरचा कौटुंबिक इतिहास होता त्यांच्यामध्ये सायकेडेलिकचा वापर सायकोटिक लक्षणांच्या संकेत वाढीशी संबंधित होता, तर ज्यांना सायकोसिसचा वैयक्तिक इतिहास होता परंतु सायकोटिक डिसऑर्डरचा कोणताही कौटुंबिक इतिहास नव्हता त्यांच्यामध्ये सायकेडेलिकचा वापर सायकोटिक लक्षणांच्या संकेत घटेशी संबंधित होता. 2023च्या एका अभ्यासात गेल्या 2 आठवड्यातील सायकोटिक लक्षणांवर आयुष्यभरातील सायकेडेलिक वापर आणि सायकोसिस किंवा बायपोलर डिसऑर्डरचा कौटुंबिक इतिहास यांच्यातील परस्पर क्रिया आढळून आली. ज्यांना सायकोसिस किंवा बायपोलर डिसऑर्डरचा कौटुंबिक इतिहास आणि आयुष्यभर सायकेडेलिक वापर दोन्ही होते त्यांच्यामध्ये सायकोटिक लक्षणे सर्वाधिक होती, तर ज्यांनी आयुष्यभर सायकेडेलिक वापर केला होता परंतु या विकारांचा कोणताही कौटुंबिक इतिहास नव्हता त्यांच्यामध्ये सर्वात कमी होती. औषधोपचार. अनेक औषधे दिल्याने किंवा काही वेळा ती बंद केल्याने मनोविकृतीची लक्षणे उद्भवू शकतात. प्रायोगिकरित्या किंवा मोठ्या संख्येने लोकांमध्ये मनोविकृती निर्माण करू शकणाऱ्या औषधांमध्ये खालील औषधांचा समावेश आहे. उत्तेजके जसे की ॲम्फेटामाइन आणि इतर सिम्पॅथोमिमेटिक्स, डोपामाइन ॲगोनिस्ट, केटामाइन, कॉर्टिकोस्टेरॉइड्स, बहुतेकदा मनस्थितीतील बदलांसह वेगाब्रेटिन सारखी काही अपस्माररोधक औषधे. वेगाबॅट्रिन. आता न्यूरो इमेजिंग. मनोविकृती असलेल्या व्यक्तींच्या मेंदूचे पहिले चित्र आहे 1935 न्यूरोएन्सेफॅलोग्राफी नावाच्या तंत्राचा वापर करून पूर्ण केली आहे. ही एक वेदनादायक आणि आता अप्रचलित प्रक्रिया आहे ज्यामध्ये मेंदूच्या सभोवतालच्या सेरेब्रास्पायनल द्रव काढून टाकला जातो आणि त्या जागी हवा भरली जाते जेणेकरून मेंदूची संरचना एक्स-रे चित्रावर अधिक स्पष्टपणे दिसू शकेल. पहिल्या टप्प्यातील सायकोसिस आणि उच्च जोखीम स्थिती या दोन्ही गोष्टी ग्रे मॅटर व्हॉल्यूम GMV मधील घटेशी संबंधित आहेत. पहिल्या टप्प्यामधील सायकोटिक आणि उच्च जोखीम असलेल्या लोकसंख्येमध्ये GMV मध्ये समान परंतु भिन्न विकृती आढळतात. उच्च जोखीम असलेल्या लोकसंख्येमध्ये उजव्या मिडल टेम्पोरल गायरस, उजव्या सुपिरियर टेम्पोरल गायरस, उजव्या पेरिहिप्पोकॅम्पस आणि उजव्या हिपोकॅम्पस, उजव्या मिडल फ्रंटल गायरस आणि डाव्या अँटेरियर सिंग्युलेट कॉर्टेक्स मध्ये घट दिसून येते. पहिल्या टप्प्यातील सायकोसिसमध्ये ही घट उजव्या STG पासून उजव्या इन्सुला, डाव्या इन्सुला आणि सेरेब्रल पर्यंतच्या प्रदेशात पसरलेली असते आणि उजव्या SEC आणि उजव्या STG इन्सुला सेरेब्रलमध्ये अधिक गंभीर असते. दुसऱ्या मेटाविश्लेषणात इन्सुला ऑपरक्युलम, ST मेडियल फ्रंटल कॉर्टेक्स आणि SEC मध्ये द्विपक्षीय घट झाल्याचे नोंदवले गेले परंतु उजव्या लिंग्वल गायरस आणि डाव्या पिसेंट्रल गायरसमध्ये GMV वाढल्याचे नोंदवले गेले. बायपोलर आणि स्किझोफ्रेनियामध्ये ग्रे मॅटरच्या असामान्यतेमुळे क्रेपेलियन विभाजक शंकास्पद ठरते. स्किझोफ्रेनिया बायपोलरपेक्षा वेगळा आहे कारण ग्रे मॅटर घट होणारी क्षेत्रे सामान्यतः परिणामात मोठी असतात. जरी लिंगभेदासाठी समायोजन केल्याने हा फरक डाव्या डॉर्सीमेडियल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि उजव्या डॉर्सी प्रीफ्रंटल कॉर्टेक्स पर्यंत कमी होतो.